तर वळूयात मैदानामध्ये जिथे मात्र दोन फलंदाजाने सध्या तरी एसबीसीसी टीमला काम फोडायला सुरुवात केली आहे. धावा धावफलकावरती 14. जेलची संधी, बॅटर होईल आऊट. उपस्थित झाल्या आणि लगेचच एसबीसीसी टीम चार्ज, लगेचच मिळाली विकेट. धावा धावफलकावरती आहेत 14. न्यू बॅटर मैदानामध्ये येतो अक्षय भोईर. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो निमेश. स्ट्राईक वरती रुचित. ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 15. बॉलर निमिष तयार. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून घेऊन काढण्याचा प्रयत्न, धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक. 16 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. इथे मात्र स्ट्रेट बॅटने सरळ धावा आल्या 6. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 22. आता मात्र फसवलाय की काय जाळ्यामध्ये रुचीची विकेट. मोठा धक्का लागला. उगा मार्वल टफचे शैतान म्हणत मी एसबीसीसी टीमला. न्यू बॅटर विशाल भोईर. गोलंदाज निमिषने नुकताच विकेट घेतली आहे. ऑन साइडला चेंडू वळवलाय. एकच धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकतं. धावा धावफलकावरती आपण पाहतो त्या म्हणजेच 23-23. सपोर्ट सिस्टम मैदानामध्ये आल्यानंतर टीम एसबीसीसी वेगळ्याच मूड मध्ये खेळते. इथे मात्र फुल टॉस. पुन्हा एकदा जेलची संधी. 1 मोर बॅटर आउट.
करण्याचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. धाव मिळेल ती एक. 26 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. इथे मात्र अंपायरचा सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. इथे मात्र अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. एकच धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 28. समीर भोईरची विकेट, त्यानंतर रुचितची विकेट आली. विशाल नाईक कॉलिंग केली आणि योगेश मात्रेची विकेट. योगेश मात्रे मैदानामध्ये राहणं फार गरजेचं होतं. इथे मात्र अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, हाफ चान्स, जबरदस्त झेल पकडण्याचा प्रयत्न होता. एफर्ट ला नंबर 100. हाफ चान्स. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ते म्हणजे 29. 4 चेंडू झालेत. आणि लॉफ्ट केला विशाल भोईरच्या बॅटमधून. डेड बॉल. 35 धावा धावफलकावरती. आता मात्र आताचा सिग्नल व्हाईट बॉल. 36 धावा धावफलकावरती. इथे मात्र चेंडूमध्ये एक धाव तर कंप्लीट केली आहे. आणि धाव मिळेल ती फक्त एक. तर आता मात्र सुपर 6 38 करायचं. 38 सुपर 6 मधील आपण पुढच्या कॅप्टन्सला इन्व्हाइट करूयात. मॅच असेल ती म्हणजेच टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कॅप्टन श्री 11चा. सिक्स मध्ये ज्याने जबरदस्त खेळ केला, यशवंत पाकचा कॅप्टन. टाळ्यांच्या गजरात वेलकम कॅप्टन. कॅप्टन इथे मात्र आहेत. आपण टॉस करूयात. तर अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊयात. टॉस झाला. थँक्यू डीसे. टॉस जिंकलाय यशवंत पार्कने डिसिजन घेतलाय गोलंदाजी करण्याचा. वळूयात सरळ मैदानामध्ये जिथे मात्र 38च्या लक्ष्याचा करायचा पाठलाग. स्ट्राईक वरती बॅटर शुभम, नॉन स्ट्राईकिंग एंड वरती अनुराग. अंपायरचा सिग्नल आता मात्र येईल. तो येतो तो म्हणजे डॉट बॉल.
इथे मात्र मोठा फटका, बॅटर आउट. दोन चेंडू आतापर्यंत झालेत, एकही धाव मैदानामध्ये नाहीये. एक विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर मैदानामध्ये येतो निखिल. इथे मात्र चांगला चेंडू फसवला. जबरदस्त फिरकी आपण पाहतो. 3 चेंडू आतापर्यंत झालेत, एकही धाव खर्च केली नाहीये. अजून एक चांगला चेंडू, अजून एक धक्का. चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय निमिष. 4 चेंडू 2 विकेट, एकही धाव नाही. इथे मात्र अलॉंग दी गार्बेज घेऊन काढलाय आणि आता मात्र एक धाव इथून मात्र मिळेल. चेंडू निसटला होता, अखेरच्या क्षणाला लगेच पकडला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो म्हणजेच धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजेच 1-5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाला. 1 धाव धावफलकावरती. स्ट्राईक वरती अनुराग. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 38 धावांचं लक्ष माफक वाटलं तरी भयानक केलं तर रुचित भंडारीनं. पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 1. 2 फलंदाजांना बाद केलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विशाल स्ट्राईक वरती. इथे मात्र फ्लॅट बॅटने सरळ चेंडू सीमारेषा पार. धावा 6. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. फटकार लावलाय विशाल भोईरला. पहिल्या चेंडूवरती मेहनत प्रचंड केली आहे रुचितने. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 1च धावा दिल्यात, पण इथून मात्र इथे मात्र अंबाचा सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. धावा 8. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. 1च धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच
9. दोन चेंडू झालेत, 9 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती कालचा दिवस ज्याने गाजवला तो अनुराग. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न, धाव मिळेल ती फक्त 1. धावसंख्या धावफलकावरती 10. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावेंची गरज. 9 चेंडू 28 धावेंची गरज आणि इथे मात्र धाव मिळेल ती 1. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 11. इथे मात्र चांगला फटका आणि धावा मिळाल्या तर 4. डीजे 15 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. अंपायरचा सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 16. इथे मात्र स्ट्रेट बॅटने आलाय तो भगवा षटकार. या ओव्हर मध्ये धावा होता फक्त 1. या ओव्हर मध्ये धावा आल्या तब्बल 21. धावसंख्या धावफलकावरती 22. आता जिंकण्यासाठी 6 मध्ये करायच्यात 16 धावा. मॅच ऑन. अनुराग आणि निमिष या मॅचचे महत्वाचे घटक आहेत. धावसंख्या धावफलकावरती 22. पहिला चेंडूवरती आक्रमण. धावा मिळाल्या 6. जर हा सामना अंबिग्रुप देवीचा पाडा संघाने अर्थातच रोहितने जिंकवला तर ऋषिकेश मोहिते यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. धावा धावफलकावरती आपण पाहतोय तर म्हणजे 28. जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज. पाच चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज. इथे मात्र चांगला फटका. पहिल्या चेंडूवरती सिक्सर आला. दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल. इथे मात्र येतो 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज. इथे मात्र अंपायरचा सिग्नल नो बॉल +6. रुचितने केलेली मेहनत अशा क्रुशल सिच्युएशनला 38 धावेंचं लक्ष. थँक्यू डीजे भाई. थांब आता भाई, तू थांब. काय मॅच बदलली असं वाटत होतं. रुचितने मॅच ऑन केली पण त्यानंतर विशालला 21. साथच मिळत नाहीये गोलंदाजांची.
4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. अलॉंग दी कार्पेट फटका चांगला, धाव मिळेल ती 1. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजेच 36. जिंकण्यासाठी 2 धावा, चेंडू शिल्लक आहेत. 3 डीजे ऑपरेटर तू तयार राहता. 3 चेंडू जिंकण्यासाठी 2, त्याच्यामध्ये नको. 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. भगवा चषक 2025 दरवाजा दोन्ही संघांसाठी सध्या तरी खुला. सुपर 3 मध्ये प्रवेश करायचा. कुणाच्या नावावरती सुपर 3 चा प्रवेश. एमबी ग्रुप देवी सपाटा ओपन फॉर्मॅट जबरदस्त घेतात, पण समोर मार्वेल टफचे शैतान आहेत. इथे मात्र डॅबचा फटका, स्ट्रायकर एंड वरती थ्रो. 1 धाव झाली आहे कंप्लीट. थँक्यू डीजे. थांब थांब भाई, मॅच नाही संपली आहे. जिंकण्यासाठी 2 चेंडू 1 धावेची गरज. या चेंडूवरती विकेटचा चान्स होता, चान्स हुकवला. जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. आता 2 चेंडू 1 धावेची गरज. 2 चेंडू 1. दोघांसाठी सुरू असलेला दरवाजा कुणासाठी तरी बंद होईल. दोन्ही मात्र आता हा चेंडू जर डॉट झाला तर राहुल म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक गोलंदाज रोहित साठी. सामना टीम एसबीसीसी ने जिंकला तर ग्रामीण टेनिस क्रिकेट 70-70 चे हँडलर मंगेश चौधरी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. लिमिटलेस ड्रामा, प्राइजलेस मॅच. महत्वाचं आहे ते मात्र या मॅच मध्ये जिंकणं. याच टीमने सदतीस धावा. हात शिवशिवतात गोलंदाजाचे पण फलंदाजाचे पण. तेवर दाखवायची हीच वेळ. कुणाला खांद्यावरती घेतलं जाईल. 2 चेंडू 1. चेक करण्याची संधी घालवली. स्मार्ट क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. 2 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. इथे मात्र ऑन साइडला मॅच झाली फिनिश.